शहादा नगरपालिकेची सर्वसाधारण सभा गाजली। 12 पैकी 10 विषयांना मंजुरी, 2 विषय स्थगित। शहर विकास, स्वच्छता, वाहतूक आणि प्रशासनाच्या कामकाजावर नगरसेवकांची जोरदार चर्चा। शहादा नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवारी दुपारी 3 वाजता नगराध्यक्ष अभिजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। सभेच्या अजेंड्यावर एकूण 12 विषय ठेवण्यात आले होते। त्यापैकी 10 विषयांना मंजुरी देण्यात आली तर 2 विषय स्थगित करण्यात आले आहेत। मात्र पालिकेसमोरील भगवान वीर एकलव्य चौक परिसरातील जागेच्या विषयावरून नगराध्यक्ष अभिजित पाटील आणि प्रतोद ज्ञानेश्वर चौधरी यांच्यात झालेल्या शाब्दिक चकमकीमुळे सभेचे लक्ष विचलित झाले होते। या विषयावर दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाल्याने काही काळ सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले। त्यानंतर इतर विषयांवरील चर्चा सुरू ठेवण्यात आली। उपनगराध्यक्षा माधवी पाटील यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगर परिषद कटिबद्ध असल्याचे सांगितले। मागील सर्वसाधारण सभेतील गदारोळाच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक संतोष वाल्ले यांच्यासह 20 नगरसेवकांना नगरसेवक तथा विधिज्ञ दानिश पठाण यांनी कायदेशीर नोटीस पाठवल्याची माहिती सभेत देण्यात आली। नगरसेविका भावना कदम यांनी शिवस्मारक परिसरात नियमित स्वच्छता मोहीम राबवण्याबरोबरच प्रभागातील विद्युत खांबावरील खराब व पिवळसर झालेले दिवे तातडीने बदलण्याची मागणी केली। नगरसेविका ममता पवार यांनी जैन प्लाझा ते साईबाबा नगर या मार्गावर अवजड वाहनांच्या वाहतुकीस बंदी घालण्याची मागणी केली। या मार्गावर वारंवार अपघात होत असून आतापर्यंत 4 ते 5 जणांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले। तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लोखंडी संरक्षण कठडी उभारण्याची मागणी करण्यात आली। नगरसेवक ललित साजड यांनी नगरसेवकांनी दिलेल्या पत्रांना प्रशासनाकडून वेळेत उत्तरे मिळत नसल्याची खंत व्यक्त करीत प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी केली। बांधकाम सभापती संतोष वाल्ले यांनी बांधकाम विभागात ठेकेदारांसाठी बसण्याची व्यवस्था असूनही सभापतींसाठी खुर्ची नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली। विभागात लोकप्रतिनिधींपेक्षा ठेकेदारांना अधिक महत्त्व दिले जात असल्याची टीकाही त्यांनी केली। यावर उत्तर देताना नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी कोणावरही आरोप करताना पुराव्यासह आणि विचारपूर्वक आरोप करावेत, बिनबुडाचे आरोप टाळावेत असे स्पष्ट केले। सभेस मुख्याधिकारी साजिद पिंजारी उपस्थित होते। प्रशासन अधिकारी दिलीप वसावे यांनी सभेचे इतिवृत्त वाचून दाखवले व सभेचे चर्चेत नगरसेविका भारती चव्हाण, हरीश पटेल, गायत्री निगोडे, सागर मराठे, वसीम तेली, भारती नाईक यांच्यासह अनेक नगरसेवकांनी विविध विषयांवर आपली मते मांडली। KTN न्यूज नेटवर्क, शहादा। भागात संकल्प ग्रुपचं पत्र 4/6/2026 ला आलं आणि मी माझ्या प्रभागातील गतिरोधक आणि रिफ्लेक्टर आणि साइनबोर्ड आणि रात्री दिसणारे जे काही दिशादर्शक फलक आहे त्या बाबतीचं लेटर 19/2/2026 ला नगरपालिकेच्या कार्यालयात मुख्याधिकारी साहेब यांच्या नावे दिलं। त्याच्यानंतर 2 मीटिंगा झाल्या, तो विषय जीबीला आला नाही। परत एक रिमाइंडर लेटर दिलं की 6/5/2026 ला की माझ्या प्रभागात 6 सहकारी बँका आहे, 2-3 मोठे हॉस्पिटल्स आहे आणि 2-3 मोठे धार्मिक स्थळं असल्या कारण तिथं एजा जास्त असल्या कारण वर्दळीचा विषय, तर तिथं गतिरोधक बसवा, रिफ्लेक्टर बसवा। माझा प्रश्न असा आहे की एक नगरसेवक आणि एक जबाबदार जनप्रतिनिधी म्हणून मी काही अर्ज प्रशासनाला देतो, त्याची दखल न घेता एक NGO मार्फत जर ते विषय जनरल बोर्ड सारख्या महत्त्वपूर्ण मीटिंगमध्ये येत असेल तर मग आम्ही नगरसेवकांनी यापुढे NGO स्थापन करून तो अर्ज द्यावा का आम्ही आमच्या लेटर पॅडवर द्यावा। त्यावर मुख्याधिकारी साहेबांनी सांगितलं की तो माझा विषय नाही, विषय पत्रिकेवर विषय घेण्याचा अधिकार अध्यक्ष महोदयांचा असतो।